पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुंबई शहराचं नेतृत्व नवाब मलिक यांना दिले। तोच मुद्दा आता भाजप आणि राष्ट्रवादी युतीसाठी अडचणीचा ठरणार आहे। मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यामुळे महायुतीत भाजपात सहभागी होणार नसल्याची ठाम भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली। अजित पवारांनी मुंबईचं नेतृत्व अन्य कोणाला दिलं तरच मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीशी चर्चा करणार असल्याचं भाजपने स्पष्ट केलंय। महायुतीत नवाब मलिकांवरून खोडा पडणार। राष्ट्रवादीतील नवाबांचं नेतृत्व भाजपला अमान्य। अजित पवार यांनी मुंबईचं नेतृत्व नवाब मलिकांना दिलंय। मलिकांच्या नावावरून महायुतीत फुटीची शक्यता। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा धुराळा उडालाय। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। मलिकांवर भाजपाने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते। त्यामुळे त्यांना महायुतीत सामावून न घेण्याची भूमिका भाजपने आधीच जाहीर केली होती। तरीही राष्ट्रवादीने मलिक यांना पक्षात सामावून घेतलं। सुरुवातीला नवाब मलिक यांच्याकडे पक्षाची कोणतीही मोठी जबाबदारी न देता पक्षाने भाजपचा विरोध शमवण्याचा प्रयत्न केला। मात्र आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मलिक यांच्याकडे मुंबईचं नेतृत्व दिलंय। याला भाजपने आता कडाडून विरोध केलाय। मलिक राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार असतील तर पालिका निवडणुकीसाठी कोणताही चर्चा राष्ट्रवादी सोबत न करण्याचा पवित्रा भाजपने घेतलाय। भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही। भाजपचं धोरण स्पष्ट आहे। जे लोक गंभीर आरोपांमध्ये गुंतलेले आहेत त्यांना सत्तेचे दरवाजे उघडले जाणार नाहीत। हा युती धर्म नाही। जर मलिक यांना कोणतेही पद देण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे गंभीर परिणाम होतील। राष्ट्रवादीने याचा गांभीर्याने विचार करावा। मलिकांवर भाजपने आरोप केले होते त्यामुळे त्यांच्या सोबत सत्ता सहभाग होणार नसल्याचं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केलंय। आमचे नेते आशिष शेलार साहेबांनी फार स्पष्ट भूमिका घेतली आहे। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही। ज्या नवाब मलिकांवरती दाऊद बरोबर हसीना पारकर बरोबरचे आरोप आहेत, ज्या आरोपांना आम्ही स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ। भाजपची ठाम भूमिका पाहता अजित पवार गट मोठ्या पेचात सापडलाय। त्यांना एका बाजूला मलिक यांना पुन्हा सक्रिय करायचंय तर दुसऱ्या बाजूला सत्ता वाचवायची आहे। त्यामुळे भाजपच्या या भूमिकेवर त्यांना सावधगिरीने भूमिका घ्यावी लागणार आहे। भाजपा नेतृत्वाने याआधी स्पष्ट इशारा दिलाय की मलिक यांना घ्यायचं असेल तर सत्तेच्या बाहेर ठेवा। त्यामुळे आता राष्ट्रवादी काय निर्णय घेते आणि भाजपच्या या दबावापुढे अजित पवार गट झुकणार का यावर मुंबई ठाण्यातील राष्ट्रवादीची महायुती होणार का याचं उत्तर मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।